नमस्कार. मी डॉक्टर अजय गौर, कन्सल्टंट जॉईंट रिप्लेसमेंट आणि आर्थ्रोस्कोपी सर्जन, छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, आज आपण फायबर टेप इंटरनल ब्रेस एसीएल रिकन्स्ट्रक्शन या विषयावर थोडी माहिती घेऊयात. एसीएल हा आपल्या गुडघ्यातील एक महत्त्वाचा लिगामेंट आहे, जो आपल्या गुडघ्याची स्थिरता राखण्यास मदत करतो. वेगाने वळणे, जंप करणे, लँडिंग करणे किंवा ट्विस्टिंग इंजुरी किंवा काही प्रमाणात स्पोर्ट्स इंजुरी यामुळे एसीएल हा तुटू शकतो. जर अशा वेळी आपला एसीएल हा इंज्युर्ड झालेला असेल तर त्याला दुर्बिणीद्वारे आर्थ्रोस्कोपिक एसीएल रिकन्स्ट्रक्शन करणे हे अत्यंत महत्त्वाची शस्त्रक्रिया आहे. आत्ताच्या काळात आर्थ्रोस्कोपिक एसीएल रिकन्स्ट्रक्शन यामध्ये फायबर टेप इंटरनल ब्रेस ही एक अत्यंत महत्त्वाची उपचार पद्धती अधिकच्या काळात प्रचलित झालेली आहे. फायबर टेप इंटरनल ब्रेस ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित एक महत्त्वाची सपोर्ट सिस्टीम आहे. यामध्ये एसीएल रिकन्स्ट्रक्शनमध्ये ही एक ॲडिशनल सपोर्ट देते. यामध्ये मजबूत फ्लॅट फायबर टेप इंटरनल ब्रेसचा आतून सपोर्ट दिला जातो, जेणेकरून लिगामेंट भरून येत असताना ही फायबर टेप इंटरनल ब्रेस त्याला प्रोटेक्शन देते, ज्यामुळे रुग्णाला लवकर रिहॅब व स्पोर्ट्सकडे लवकर परतण्यास हे मदत करते. तर फायबर टेप इंटरनल ब्रेस कसं केलं जातं, याची शस्त्रक्रियेची पद्धती कशी आहे ते आपण जाणून घेऊयात. तुटलेला एसीएल काढून टाकून त्या जागी टनेल किंवा चॅनल्स तयार केले जातात. यामध्ये तुमच्या शरीरातील एक टेंडन काढला जातो व त्याचा एक ग्राफ्ट तयार केला जातो. हा टेंडन हॅमस्ट्रिंग असू शकतो किंवा पटेला टेंडन असू शकतो किंवा क्वाड्रिसेप टेंडन असू शकतो किंवा पेरोनियस लॉंगस टेंडन असू शकतो. या टेंडनपासून आपला एक ग्राफ्ट तयार केला जातो. यामध्ये फायबर टेप हा एक कृत्रिम फायबरपासून बनवलेला, यामध्ये फायबर टेप नावाचा एक टेप त्याच मार्गाने पास केला जातो. हा टेप टिबिया आणि फिमर या हाडावर सुचर अँकरने फिक्स केला जातो. यामुळे ग्राफ्टवर येणारा ताण कमी होतो व ग्राफ्ट सुरक्षित राहतो. तर फायबर टेप इंटरनल ब्रेस हे का वापरतात, याचे काय फायदे आहेत हे आपण जाणून घेऊया. याचा पहिला फायदा आहे हे ग्राफ्ट प्रोटेक्शन किंवा ग्राफ्टचे संरक्षण करते. नवीन एसीएल ग्राफ्ट हा सुरुवातीच्या 3 ते 6 महिन्यामध्ये कमकुवत असतो, जेणेकरून हा फायबर टेप इंटरनल ब्रेस त्याला मजबूती देतो. दुसरा फायदा आहे रिकव्हरी ही वेगाने होते. रुग्ण लवकर चालू शकतो, रेंज ऑफ मूवमेंट लवकर मिळवू शकतो, फिजिओथेरपी लवकर सुरू करू शकतो. याचा तिसरा फायदा आहे की रप्चरचा रेट कमी होतो, म्हणजेच ग्राफ्ट पुन्हा तुटण्याची शक्यता ही कमी होते. संशोधनानुसार इंटरनल ब्रेसमुळे एसीएल ग्राफ्ट हा परत तुटण्याची शक्यता ही कमी होते. याचा चौथा फायदा आहे की रुग्ण स्पोर्ट्सकडे लवकर परतू शकतो. खेळाडू किंवा धावपटूंना सुरक्षित व लवकर रिटर्न टू स्पोर्ट्स करता येते. पाचवा फायदा आहे की याची बायोमेकॅनिकल स्ट्रेंथ ही जास्त असते. फायबर टेप इंटरनल ब्रेस हे साध्या ग्राफ्टपेक्षा जास्त स्थिरता देते. तर फायबर टेप इंटरनल ब्रेस हे कोणत्या रुग्णांसाठी जास्त उपयोगी आहेत ते आपण जाणून घेऊयात. प्रोफेशनल ॲथलेट्स, युवा वयातील स्पोर्ट्स पर्सन, जास्त ॲक्टिव्ह व हाय डिमांडिंग ॲक्टिव्हिटी लोक, पुन्हा एसीएल तुटलेले म्हणजेच रिव्हिजन एसीएल सर्जरी असलेल्या रुग्णांमध्ये व ज्या लोकांना जास्त स्थिरता हवी आहे, ज्यांच्या ॲक्टिव्हिटी व डिमांड हाय आहेत, अशा रुग्णांमध्ये फायबर टेप इंटरनल ब्रेस हा अत्यंत उपयोगी आहे. तर फायबर टेप इंटरनल ब्रेस नंतर काय काळजी घ्यावी ते आपण जाणून घेऊयात. ताबडतोब मूव्हमेंट सुरू करावी. पहिल्या आठवड्यामध्येच मूव्हमेंट सुरू करावी. वेट बेअरिंग म्हणजेच वजन देणे सुरुवातीच्या 2 ते 3 दिवसातच सुरू करावे. फिजिओथेरपी जसे की क्वाड्स ॲक्टिव्हेशन, रेंज ऑफ मोशन, बॅलन्स ट्रेनिंग, 3 ते 4 महिन्यात जॉग व 6 ते 9 महिन्यात स्पोर्ट्सला आपल्याला परत जाता येऊ शकते. काही वेळा फायबर टेप इंटरनल ब्रेसचे काही कॉम्प्लिकेशन असतात, ते अत्यल्प प्रमाणात असतात, पण ते काही रुग्णांमध्ये असू शकतात. जसे की फायबर टेप इंटरनल ब्रेस ही फार टाईट ठेवली तर गुडघ्यामध्ये स्टिफनेस म्हणजेच कडकपणा येऊ शकतो. क्वचित काही वेळा स्क्रूमुळे इरिटेशन होऊ शकते. फिजिओथेरपी योग्य केली नाही तर गुडघा कडक होऊ शकतो किंवा स्टिफ होऊ शकतो. असे फायबर टेप इंटरनल ब्रेसचे काही अत्यल्प धोके आहेत. जर आपण दिलेल्या सूचना नाही पाळल्या तर काही रुग्णांमध्ये हे होऊ शकतात. तर
फायबर टेप इंटरनल ब्रेस यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की फायबर टेप इंटरनल ब्रेस ही ACL शस्त्रक्रियेतील एक अत्याधुनिक पद्धती आहे जी ग्राफ्ट मजबूत ठेवून रुग्णाला लवकर रिटर्न टू स्पोर्ट्स व मजबूती देते. विशेषतः स्पोर्ट्स खेळाडूंसाठी हा एक अत्यंत उपयोगी पर्याय आहे. तर मित्रांनो, आज आपण फायबर टेप इंटरनल ब्रेस ACL रिकन्स्ट्रक्शन या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी जाणून घेतले. असे सायंटिफिक कंटेंट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.